शर्मिंदा है, तेरा कातिल जिंदा है। अरे बेटी हम शर्मिंदा है, तेरा कातिल जिंदा है। मालेगावमध्ये एका 4 वर्षांवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिथे हत्या करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाचा निषेध जो आहे तो राज्यभरातून व्यक्त केला जातो आणि आता असेच पडसाद जे आहेत ते पुणे शहरात पाहायला मिळत आहेत। गनिमी कावा युवा सेवा संघ जो आहे त्यांच्याकडून स्वारगेटच्या चौकामध्ये आंदोलन केलं जात आहे। यापूर्वी त्यांच्याकडून प्रतिकात्मक आरोपीचा पुतळा जो आहे त्याला फाशी सुद्धा देण्यात आलेली आहे। नेमकी काय त्यांची मागणी आहे आपण जाणून घेणार आहोत। काय मागणी आहे तुमची, मागणी काय आहे? तुम्ही आंदोलन करताय स्वारगेटच्या चौकामध्ये। आज महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना आज महाराष्ट्रात घडलेली आहे। आज महाराष्ट्राला नाही तर देशाला हादरून सोडणारी घटना आहे। या जी घटना घडलेली आहे त्या घटनेबाबतीत संपूर्ण देश पेटून उठला पाहिजे होता, परंतु सरकार पाहिजे तेवढी दखल घेत नाहीये। या मुलीच्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून त्वरित त्याला 1 महिन्याच्या आत फाशी ही झालीच पाहिजे। जोपर्यंत त्याला फाशी होत नाही तोपर्यंत समाजात महिलांना आणि मुलींना न्याय मिळणार नाही। जर का सरकार या गोष्टीला असमर्थ असेल तर माझं गृहमंत्र्यांना आज सुद्धा सांगणं आहे की तुम्ही त्वरित राजीनामा द्या, कारण हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। आज तुम्ही बघताल 4 दिवसापूर्वी या मुलीवरती अत्याचार झाला, तिचा खून झाला। काल तुम्ही सहकारनगरला बघताल 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला। मग हे अत्याचार असेच चालू राहणार का? आमच्या महिला मुलींनी रस्त्यावर फिरायचं नाही का? सरकारचं असं काय म्हणणं आहे का की तुमच्या महिला तुम्ही घरात लपवून ठेवा, आम्ही त्यांची सुरक्षा करण्यात असमर्थ आहे? असं काय आहे का? तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा होईल। आंदोलन करताय तुम्ही, प्रतिकात्मक पुतळ्याला आरोपीच्या फाशी सुद्धा दिलेली आहे, मात्र अशा प्रकारचं आंदोलन करून किंवा राज्यमंत्र्यांचा हे घेऊन राजीनामा घेऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबतील असं वाटतंय का? कारण की सरकार हे फक्त त्यांची सत्ता टिकवण्यासाठी धडपड करते, परंतु महिलांच्या सुरक्षा उपाययोजना आज तुम्ही बघत असाल ह्या ज्या घटना घडलेलीच आहे। परंतु आपण शिरूर तालुक्या भागात जर बघत असाल तिथेही लहान लहान मुले बिबटे उचलून नेतात, तिथेही त्यांची हत्या होती। म्हणजे ते बिबटे आणि हे मानव रूपातले बिबटे, इथेही मुलीची हत्या होती। मग सरकार करतंय काय? मग आमच्या महिलांनी सुरक्षा कुणाकडे बघून हे करायची? आज आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना फक्त सत्तेचं पडलेलं आहे, परंतु महिलेच्या सुरक्षा बाबतीत ते यशस्वी झालेले नाही। आज महाराष्ट्रात तुम्ही कित्येक ठिकाणी बघताल, आज तुम्ही पुण्यात सुद्धा बघताय। हीच घटना नाही तर पुण्यात सुद्धा आता तुम्ही कोयता गँग हे त्या गोष्टी बघत असेल। त्यामुळे गृहमंत्री अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळे आमची विनंती आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। सर, गनिमी कावा संघटना जी आहे त्यांच्याकडून पुण्यातल्या स्वारगेट चौकात आंदोलन केलं जात आहे आणि आपण बघितलं की जेव्हा कोर्टामध्ये याबद्दलची सुनावणी पार पडली तेव्हा सुद्धा एक गदारोळ तयार झालेला पाहायला मिळाला होता आणि या आरोपीला त्वरित फाशी झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि जे मंत्री आहेत गृहमंत्री तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केलेली पाहायला मिळते। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।